नमस्कार मित्रांनो, मराठी ऑडिबलमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुम्ही ऐकत आहात जेम्स क्लिअर लिखित पुस्तक ॲटॉमिक हॅबिट्स. 3 चांगल्या सवयी अंगी बाणवण्याच्या 4 पायऱ्या. एडवर्ड थॉर्नडाईक नावाच्या मानसशास्त्रज्ञाने 1898 साली एक प्रयोग केला होता. त्यातून सवयी कशा आकार घेतात, अंगात कशा बांधतात यासंबंधीच्या ज्ञानाचा आणि आपल्या वर्तनाविषयीच्या मार्गदर्शक नियमांचा पाया घातला गेला. थॉर्नडाईकला प्राण्यांच्या वागण्याचा अभ्यास करण्यात जास्त रस होता. त्यामुळे त्याने त्याच्या संशोधनासाठी सर्वप्रथम मांजरांची निवड केली होती. त्याने एक खास पझल बॉक्स नावाचा पिंजरा तयार केला होता. तो पिंजरा एका बंद खोलीत ठेवला होता. त्या पिंजऱ्याचे दार अनेक साध्या साध्या प्रकारांनी उघडले जायचे. एक दोरी ओढायची, एक चाप उघडायचा, एका फळीवर उडी मारायची वगैरे. पिंजऱ्याच्या बाहेर बंद खोलीत दूध किंवा काहीतरी खायला ठेवलेले असायचे. मांजर जर एखादा मार्ग वापरून दार उघडू शकले तर ते बाहेर पळत जाऊन दुधाचा किंवा अन्नाचा फरशा पाडू शकायचे. बहुतेक सगळ्या मांजरांना पिंजऱ्यात ठेवल्या ठेवल्या बाहेर पडायचे असायचे. ती लगेच पिंजऱ्यातून नाक बाहेर काढायची, पंजे बाहेर काढायची, पिंजऱ्याबाहेरच्या काही वस्तू पकडायचा प्रयत्न करायची, बाहेर पडायचे मार्ग शोधायची. त्या धावपळीतच मग कधीतरी चापावर पाय पडायचा, योग्य फळीवर उडी पडायची, पिंजऱ्याचे दार उघडले जायचे आणि ती बाहेर पडायची. थॉर्नडाईकने अनेक मांजरांवर प्रयोग केले. प्रत्येक मांजराच्या वागणुकीचे बारीक निरीक्षण केले, नोंदी केल्या. पिंजऱ्यात बंद केल्यावर काही वेळ मांजरे पिंजराभर फिरायची, फेऱ्या मारायची, चक्रा मारायची, दार उघडायचा प्रयत्न करायची. चुकून योगायोगाने दोरी ओढली गेली, चापावर पाय पडला आणि दार उघडली की मग हळूहळू त्यांच्या शिक्षणाची प्रक्रिया सुरू व्हायची. जे एकदा घडले ते पुन्हा कसे घडेल हे ते मांजर पाहू लागायचे. तीच प्रक्रिया घडून दार उघडून बाहेर जाऊन दूध वा अन्न मिळवायचा हेतू साध्य करायचे. अशा 20 ते 30 प्रयत्नानंतर पिंजऱ्यातून बाहेर पडण्याची क्रिया मांजराची सवयच बनून जायची. ती सहजपणे काही सेकंदात दार उघडून बाहेर पडायची. थॉर्नडाईकने पद्धतशीर अभ्यास केला. त्याने मांजरांना नंबर दिले. प्रत्येक मांजराला त्याने पुन्हा पुन्हा पिंजऱ्यात ठेवले आणि प्रत्येक वेळी त्याला दार उघडायला किती वेळ लागला याची नोंदच ठेवली. हे उदाहरण पहा. 12 नंबरच्या मांजराला दार उघडायला ओळीने पुढील वेळ लागला 160 सेकंद, 90 सेकंद, 60, 15, 28, 20, 30, 22, 11, 15, 20, 12, 10, 14, 10, 8, 8, 5, 10, 8, 6, 6, 7. पहिल्या 3 वेळा या मांजरांचा पिंजऱ्याबाहेर पडायचा सरासरी वेळ 1.5 मिनिटांपेक्षा जास्त होता. शेवटच्या 3 वेळा तोच सरासरी वेळ फक्त 6.5 सेकंद होता. सरावाने प्रत्येक मांजराच्या चुका कमी कमी होत गेल्या आणि त्यांची सुटकेची कृती जलद आणि अधिकाधिक स्वयंचलित होत गेली. मांजरे चुका टाळत गेली आणि वेगाने अचूक कृती करत गेली. या त्याच्या संशोधनातून थॉर्नडाईक यांनी शिकण्याची प्रक्रिया या शब्दात मांडली. ज्या प्रकारच्या कृतीनंतर वर्तनानंतर अपेक्षित असलेले परिणाम घडून येतात, समाधान देणारे फळ पदरात पडते, त्या कृती तसे वर्तन वारंवार घडून येते आणि असुखकारक परिणाम घडवणाऱ्या, असमाधानकारक फळे देणाऱ्या कृतींची वा वर्तनाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता फारच कमी असते. सवयी आपल्या आयुष्यात कशा समाविष्ट होतात, त्याचा भाग कशा बनतात यावरील चर्चेचा आरंभ थॉर्नडाईक
याच्या या संशोधनाने त्यावरील निष्कर्षांनी अगदी यथायोग्य उचित असा होईल. त्यातून सवयी म्हणजे काय, त्या लावून घ्यायचा त्रास आपला मेंदू का घेतो, यासारख्या पायाभूत प्रश्नांची उत्तरेही मिळतील. मेंदू सवयी का लावून घेतो? ज्या कृती आपल्याला जाणीवपूर्वक मुद्दाम कराव्या लागत नाही, जे वर्तन आपल्या हातून अगदी सहजपणे आपोआप घडते, त्या कृती ते वर्तन म्हणजे आपल्या सवयी. या सवयी लागण्याची सुरुवात प्रयोग आणि प्रमाद म्हणजे विविध पद्धतींचे प्रयत्न, काही चुका, कधी यश कधी अपयश आणि त्या बऱ्या वाईट अनुभवांमधून शिक्षण व निवड या प्रक्रियेतून होते. प्रत्येक नव्या परिस्थितीचा सामना कसा करायचा याचा मेंदूला नव्याने निर्णय घ्यावा लागतो. मी याला कसा प्रतिसाद देऊ, याबाबतीत माझी प्रतिक्रिया काय असायला हवी. प्रथमच समोर उभी राहिलेली नवी समस्या कशी सोडवायची हे आपल्याला नक्की माहीत नसते. थॉर्नडाईकच्या प्रयोगातील मांजरांसारखे आपणही अनेक पर्याय शोधतो. कोणता कामी येतो ते वापरून पाहून योग्य पर्याय ठरवतो. अशा वेळी मेंदूच्या आतील मज्जासंस्था जोराने कार्यरत होतात. मेंदू परिस्थितीचे काळजीपूर्वक विश्लेषण करतो आणि काय कृती करायची याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतो. आपला मेंदू सदैव प्रचंड अगदी टनवारी माहिती आत घेत असतो आणि त्या सर्व माहितीचा अर्थ लावायचा प्रयत्न करीत असतो. तो सतत सर्वात परिणामकारक कृती शोधण्यात व ती करण्यात व्यग्र असतो. पिंजऱ्यात अडकलेल्या मांजरांचा जसा एखाद्या वेळी चापावर पाय पडतो आणि पिंजऱ्याचे दार उघडते, तसे आपलेही होते. प्रश्नाचे उत्तर अचानक सापडते. एखाद्या वेळी तुम्ही चिंतातूर झालेले असता आणि तुम्हाला अचानक लक्षात येते की मोकळ्यावर काही वेळ पडल्याने मनावरील चिंतेचे सावट दूर होईल. दिवसभराच्या अतिकामाने तुम्ही थकून गेलेले असता आणि तुम्हाला अशी माहिती मिळते की व्हिडिओ गेम्स खेळल्याने थकावट जाते, आराम पडतो. तुम्ही उत्तर शोधत राहता, तोडगा सापडता. त्यासाठी अनेक शक्यता तपासून पडताळून पाहता. हे ना ते करून बघता आणि मग BAM ब्रेव ॲग्रेसिव्ह मूव्ह, धाडसी धडाडीची कृती करून टाकता. जे हवे ते मिळवता, फळ पदरात पाडून घेता. अशा रीतीने जर अनपेक्षित फळ मिळाले तर पुढच्या वेळी तुम्ही तुमचे धोरण त्या पद्धतीने बदलता. जेव्हा हवा तो परिणाम घडून आला त्यावेळी त्याआधी काय काय आणि कसे कसे झाले होते याची मेंदू लगेच उजळणी करतो. सर्व प्रसंग आठवून बघतो. अरे, त्याने खूप बरे वाटले होते. 1 मिनिट, मी त्यावेळी काय केले होते, असे प्रश्न विचारून त्यांची उजळणी करतो. हे प्रत्येक माणसाच्या वर्तनाचे चक्र असते. प्रयत्न, अपयश, त्यातून मिळालेला धडा अथवा शिकवणूक, मग पुन्हा नवा निराळा प्रयत्न. सरावाने परिणामशून्य वर्तन, निरुपयोगी कृती कमी कमी होत जातात आणि परिणामकारक उपयुक्त कृती वाढत जातात. यातूनच सवय आकार घेते. सवयीने कृती होत राहतात. एखादी समस्या, अवघड परिस्थिती पुन्हा पुन्हा समोर येऊ लागली तर मेंदू ती एकाच मार्गाने सोडू लागतो आणि ती समस्या तोच उपाय हे समीकरण आपाप वापरू लागतो. अशा प्रकारचे नेहमी समोर येणारे प्रश्न यशस्वीरित्या सोडवणाऱ्या, वारंवार सतावणारे ताणतणाव, चिंता यांचे हरण करणाऱ्या, अनुभवातून सिद्ध होऊन निश्चित झालेल्या उपायांची मालिका म्हणजेच सवय. बिहेवियरल सायंटिस्ट, वर्तणूकशास्त्रातील तज्ज्ञ जेसन रेहा याने लिहिले आहे, सवयी म्हणजे आपल्या सभोवतालच्या परिस्थितीत आपल्याला वारंवार भेडसावणाऱ्या प्रश्नांची खात्रीलायक विश्वसनीय उत्तरे. जसजशा सवयी अंगात बांधतात तसतशी तुमच्या मेंदूमधील हालचाल कमी होते. प्रश्न हमखास सोडवणाऱ्या गोष्टी, हवा तो परिणाम साधणाऱ्या कृती मेंदूत ठसवून ठेवल्या जातात आणि बाकीचे निरुपयोगी ठेवलेले पर्याय काढून टाकले जातात.
त्यानंतर भविष्यात अमुक एक परिस्थिती निर्माण झाली, विशिष्ट प्रश्न समोर आला की काय करायचे ते मेंदूला निश्चित माहीत असते. दरवेळी परिस्थितीच्या सर्व पैलूंची त्याला विश्लेषण करावे लागत नाही. प्रयोग व प्रमाद ही प्रक्रिया तुमचा मेंदू गाळून टाकतो आणि असे झाले तर असे करायचे असा नियमच घालून घेतो. अशा रीतीने विचारपूर्वक ठरवलेले अनुभवसिद्ध उपाय त्या त्या परिस्थितीत तुमच्या मेंदूकडून आपोआप वावरले जाऊ लागतात. जरा मनावर ताण आला, थकावट आली, समस्या समोर उभी राहिली की त्यावरील उपायही तुमच्या मनात लगेच उभा राहतो आणि तुम्ही तो ताण, ती थकावट, ती समस्या बाजूला सारता. कामावरून दमून घरी आलात की लगेच व्हिडिओ गेम्स खेळायला पळता. जो उपाय शोधायचा प्रयत्न करायला लागायचे तो आपोआप केला जातो, म्हणजेच सवय लागते. सवयी या आपल्याला इष्टस्थळी हमखास पोचवणाऱ्या अनुभवसिद्ध अशा जवळच्या रस्त्यांसारख्या असतात. एका अर्थी सवय ही एखादा प्रश्न सोडवण्यासाठी त्याआधी योजलेल्या यशस्वी उपायांची उजळणी, त्यांचे स्मरण असते. प्रश्न तोच असला, परिस्थिती तीच असली तर तुम्ही तुमच्या स्मरणशक्तीच्या बळावर तेच उपाय वापरू लागतात. मेंदूजवळ भूतकाळाचे जतन व स्मरण करण्याची क्षमता असते. त्याचे मुख्य कारण त्याला भविष्यात काय उपयुक्त, परिणामकारक ठरेल हे वेळेवर ठरवता यावे हेच असते. सजग, जागृत मन हा मेंदूची गती कमी करण्यातला अडथळा असतो. त्यामुळे सजग मनाच्या मदतीशिवाय प्रश्न यशस्वीरित्या सोडवण्यासाठी सवयी आश्चर्यकारकरित्या उपयुक्त ठरतात. सजग मन हे एका वेळी एकाच प्रश्नाकडे लक्ष पुरवू शकते. त्यामुळे तुमचा मेंदू सर्वात जास्त आवश्यक, महत्त्वाच्या कामासाठी ते सजग मन राखून ठेवतो. जेव्हा आणि जेवढी शक्य असतील तेवढी कामे त्याच्या मदतीशिवाय, सहभागाशिवाय अभावितपणे केली जावीत अशी सजग मनाची इच्छा असते आणि म्हणूनच ते तशी कामे सहजपणेवर सोपवून देते. यातूनच सवयींची घडण होते. अशा प्रकारे तयार झालेल्या तुमच्या सवयी जाणीवेवरील, सजग मनावरील कामांचे ओझे कमी करतात आणि ज्या अवघड कृतींसाठी सजग मनाची शक्ती, त्याची क्षमता आवश्यक असते त्यासाठी ती उपलब्ध करून ठेवतात. त्यामुळे तशा कामांकडे मनपूर्ण लक्ष पुरवू शकते. सवयींची व्यवस्थापन क्षमता, त्यांची कार्यक्षमता माहीत असून काही लोक त्यांच्या फायद्यांविषयी साशंक असतात. त्यांचे म्हणणे असे असते, या चिकटलेल्या सवयी माझे आयुष्य कंटाळवाणे बनवतील का? मी ज्याचा आनंद घेऊ शकणार नाही अशा जीवन पद्धतीच्या चौकटीत मला अडकायची नाही. सवयी आयुष्यातील उत्स्फूर्तता घालवून टाकतात, आयुष्य साचेबंद बनवतात. असे कधीच होत नाही. असे प्रश्न विनाकारण सवयींनी बांधून घ्यायचे की विमुक्त आयुष्य जगायचे अशी द्विधा निर्माण करतात. तसे नसते. दोन्ही गोष्टी परस्पर पूरक असतात. सवयी स्वातंत्र्यावर, मुक्तपणे आयुष्य जगण्यावर बंधने आणत नाही, उलट त्या स्वातंत्र्य निर्माण करतात. जे लोक सवयींचा व्यवस्थित वापर करीत नाही तेच खरे तर स्वातंत्र्याचा कमीत कमी उपभोग घेऊ शकतात. आर्थिक बाबतीत चांगल्या सवयी नसल्या तर खर्चाचे स्वातंत्र्य नसते. आरोग्याबद्दलच्या चांगल्या सवयी नसल्या की तब्येतीच्या तक्रारी स्वातंत्र्यावर बंधने आणतात. ज्ञानार्जनाविषयीच्या सवयी चांगल्या नसल्या की तुम्हाला नेहमीच तुम्ही जगाच्या मागे असल्यासारखे वाटत राहते. सवयींशी शक्य नसले की व्यायाम कधी करायचा, लिहायला कुठे बसायची, बिले कधी भरायची यासारख्या साध्या साध्या बाबतीतही निर्णय घेण्यात तुमचा वेळ जातो आणि मग आयुष्याचा आनंद घ्यायला, स्वातंत्र्य उपभोगायला तुम्हाला फारच कमी वेळ उरतो. आयुष्यातल्या सर्व पायाभूत गोष्टी, कृती या साध्या सोप्या केल्या असल्या तरच विचार करणे, सर्जनशीलता, नवनिर्मिती क्षमता जपणे, जोपासणे यासाठी आवश्यक असलेले मनाचे अवकाश मोकळे सापडते. जीवनातील मूलभूत गोष्टींची चांगली काळजी घेतलेली असली
आणि चांगल्या सवयींचा जीवनात अंतर्भाव करून घेतलेला असला, सवयी अंगात मुरलेल्या असल्या की तुमचे मन रिकामे राहते, नवी आव्हाने स्वीकारायला, नव्या समस्यांवर प्रभुत्व मिळायला तयार राहते. आज जर सवयी लावून घेतल्या तर उद्या करायच्या ठरलेल्या गोष्टी करायला, तुमचा भविष्यकाळ तुम्हाला हवा तसा घडवायला तुम्ही मोकळे राहता, तयार राहता. सवयींचे शास्त्र. सवयी लावून घेण्याची प्रक्रिया 4 स्थितींमध्ये विभागता येते. संकेत वा सूचना, तीव्र इच्छा, प्रतिक्रिया वा प्रतिसाद आणि परिणाम वा फळ. या विभाजनाने सवयीचे स्वरूप, ती कशी काम करते ते आणि तिच्यामध्ये सुधारणा कशी करता येते हे आपल्याला नीट समजून घेता येते. वरील 4 स्थिती या प्रत्येक सवयीचा कणा असतो आणि तुमचा मेंदू त्या 4 स्थितींमधून जातो. पहिली स्थिती, संकेत वा सूचना, जी मेंदूला कार्यान्वित करते, काहीतरी करायला उद्युक्त करते, काहीतरी मिळवण्याची, कुठल्या तरी परिणामाची, फळांची शक्यता वर्तवते, तशा गोष्टींची माहिती देते. आपले अतिप्राचीन पूर्वज मुख्यत्वे करून माणसाच्या प्राथमिक गरजा, अन्न पाणी यांसारख्या जीवनावश्यक गोष्टी आणि लैंगिक गरजा भागवण्यास आवश्यक असणाऱ्या गोष्टींच्या जागांचे संकेत वा सूचना याकडे बारकाईने लक्ष द्यायचे. त्यासाठीच सर्व वेळ खर्च करायचे. आता आपण आपल्या दुय्यम गरजा भागवणाऱ्या गोष्टींच्या, पैसा, सत्ता, क्षमता, शक्ती, समाजातील स्थान, स्तुती, पसंती, पाठिंबा, प्रेम, मित्रत्व यांसारख्या गोष्टींच्या किंवा व्यक्तिगत समाधान देणाऱ्या गोष्टींच्या उपलब्धतेच्या संकेतांकडे जास्त लक्ष पुरवतो. तुमचे मन ज्यातून काही फलप्राप्ती होईल, काही विशेष परिणाम घडतील अशा आतून आणि बाहेरून मिळणाऱ्या सर्व संकेतांचे सतत विश्लेषण करीत असते. आपल्याला काहीतरी मिळण्याच्या शक्यतेची पहिली खूण ही असा संकेत वा सूचना असल्याने त्यातून मनात इच्छेचे बीज रुजते, अंकुरते. अशा रीतीने मनात जागलेली शक्यता इच्छेत बदलते आणि हळूहळू तिची तीव्रता वाढत जाते. ही सवयींच्या घडणीतील दुसरी स्थिती. मनात जागणारी इच्छा म्हणजेच प्रत्येक सवयीच्या घडणीमागची प्रेरणा. अशी प्रेरणा नसेल, काहीतरी बदल करण्याची, नवे करण्याची तीव्र इच्छा नसेल, तर काही कृती करण्याचे काही कारणच उरत नाही. ती इच्छा थेट सवयीची नसते, तर त्या सवयीने घडणाऱ्या बदलाची असते, तिच्या परिणामांची असते. तुम्हाला सिगारेट ओढण्याची तीव्र इच्छा होते असे वाटते, पण इच्छा प्रत्यक्षात ती सिगारेट ओढण्याने जो एक हलकेपणा अनुभवायला मिळतो, ताणतणावांपासून सुटका मिळते त्यांची असते. दात घासावेसे वाटतात ते त्यामुळे, तोंडाला येणाऱ्या स्वच्छतेच्या, ताजेपणाच्या इच्छेतून. तुम्हाला टीव्ही नको असतो, करमणूक हवी असते. प्रत्येक इच्छेच्या मागे एक आस असते आणि ती आपल्या आंतरिक अवस्थेमधील बदलाची असते. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्यावर आपण नंतर अधिक चर्चा करणार आहोत. प्रत्येक माणसाच्या इच्छा निराळ्या असतात. सिद्धांतानुसार कोणतीही माहिती, कोणताही संकेत वा सूचना मनात इच्छा निर्माण करू शकते, परंतु प्रत्यक्षात असे दिसते की अनेक लोकांना एकच माहिती मिळाली तरी त्यामुळे ते सगळे सारखेच प्रेरित, उत्तेजित होत नाहीत. एकच माहिती सगळ्यांच्याच मनात एकच इच्छा आणि तीही सारख्याच तीव्रतेने निर्माण करीत नाही. स्लॉट मशीनचे आवाज, जुगार खेळण्याची आवड व्यसन असलेल्यांसाठी, जुगाऱ्यांसाठी पैशांची खुळखुळ असते. ते आवाज त्यांच्या मनात धनप्राप्तीची तीव्र इच्छा, लालसाच निर्माण करते. याउलट जे जुगार पाप समजतात, ज्यांच्यासाठी कसिनोची वाटही निषिद्ध असते, अशा सरळमार्गी लोकांसाठी ते आवाज ही निव्वळ खटखट, कटकट असते.
संकेतांचा अर्थ समजेपर्यंत ते अर्थहीनच असतात. ते ज्यांना मिळतात त्यांचे विचार, भावभावना, संस्कार यांवर त्यांचा अर्थ अवलंबून असतो. त्यानुसारच ते इच्छांमध्ये, लालसेमध्ये परिवर्तित होतात. सवयीच्या घडणीची तिसरी स्थिती ही मनात निर्माण झालेल्या इच्छेला माणसाकडून दिला जाणारा प्रतिसाद, त्यावरील त्याची प्रतिक्रिया. ती विचाराच्या रूपात असतात किंवा कृतीच्याही. काही वेळा काही प्रतिक्रिया नसूही शकते. हे सगळे त्या संकेताने मनात काही घर्षण, काही खळबळ निर्माण केली आहे अथवा नाही, काही इच्छा पेरली आहे की नाही, तिची तीव्रता किती आहे या सगळ्यावर अवलंबून असते. काही वेळा प्रतिक्रिया म्हणून जी कृती शारीरिक, मानसिक अथवा दोन्ही गरजेची असते ती त्या माणसाच्या ताकदीबाहेरची असते. काही वेळा तो इतके कष्ट घ्यायला राजी नसतो. अशा वेळी प्रतिक्रिया दिली जात नाही, काहीच घडत नाही. माणसाची शक्ती, क्षमता हाही महत्त्वाचा घटक असतो. हा मुद्दा वरवर साधा वाटतो, पण सवयीची घडण ही माणसाच्या कृतीवर, त्याच्यात किती धमक आहे त्यावर खूपच अवलंबून असते. बास्केटबॉल खेळताना बॉल तुमच्या हातात आला आहे. तो जोरदार उसळी मारून, कडीच्याही वर उडी मारून हलकेच कडीत सोडून द्यावा अशी इच्छा मनात निर्माण झाली आहे. परंतु जर तितक्यावर उडी घ्यायची क्षमताच नसेल तर डोक्याला हात लावण्यापलीकडे तुम्ही काहीच करू शकणार नाही. प्रतिक्रिया, प्रतिसाद अखेरीस परिणाम घडवतो, फळ पदरात टाकतो. हेच सवयीचे अंतिम ध्येय, उद्दिष्ट असते. प्राथमिक संकेत, सूचना हे या अंतिम परिणामांचेच, फळांचेच असतात. त्याकडे लक्ष वेधणारे असतात. त्याच फळाची इच्छा ते मनात जागवतात आणि त्याला प्रतिसाद म्हणून आपल्या हातून घडणारी कृती ही ते फळ आपल्याला हाती ठेवते. आपण या परिणामांच्या, फळांच्या मागे धावतो. कारण 1. ते आपल्याला समाधान देतात आणि 2. ते आपल्याला काही गोष्टी शिकवतात. अर्थात या संपूर्ण प्रक्रियेचा पहिला महत्त्वाचा हेतू असतो इच्छापूर्ती. घडून येणारे परिणाम, मिळणारी फळे आपणहून लाभदायक, फायदेशीर, उपकारक सिद्ध होतात. अन्न पाणी हे आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असलेली शक्ती, ऊर्जा देतात. कामाच्या ठिकाणी बढती मिळाली, पदोन्नती मिळाली की ती हाती अधिक पैसा येतो, समाजात मान वाढतो. प्रमाणबद्ध सौष्ठव व पूर्ण शरीर, तुमचे आरोग्य तर सुधारतेच, तुम्हाला आकर्षक बनवून मुलांच्या व मुलींच्या भेटीची आमंत्रणेही वाढवते. पण या सगळ्या गोष्टींचा लगेच घडून येणारा पहिला परिणाम हा असतो की त्या तुमच्या मनातील प्राथमिक इच्छांची, खायची इच्छा, सामाजिक प्रतिष्ठेची कामना, लोकांकडून कौतुकाची अपेक्षा यांची पूर्ती करतात. त्या क्षणी तरी ती फळे मनाला लागलेली आस पूर्ण करतात, मनाला संतोष व समाधान देतात. या परिणामांचा, फळांचा दुसरा फायदा हा होतो की कोणत्या कृती कायम स्मरणात ठेवल्या पाहिजेत हे ते शिकवतात. तुमचा मेंदू हा सतत चांगल्या, लाभदायक फळांच्या शोधात असतो. तुम्ही आयुष्य जगत असता त्यावेळी ज्ञानेंद्रियांशी संलग्न असलेली तुमची मज्जासंस्था कोणत्या कृती इच्छापूर्ती चांगली करतात, आनंद देतात, समाधान देतात यावर बारीक लक्ष ठेवून त्यांची नोंद करीत असते. कोणत्या कृती उपयुक्त, लाभदायक आणि कोणत्या निरुपयोगी, हानिकारक या संबंधीची माहिती मेंदूला देण्याचे आणि तिच्या आधारे मेंदूला त्या कृतींचे त्या 2 प्रकारात वर्गीकरण करायला मदत करण्याचे काम सुख, आनंद किंवा दुःख, निराशा या भावना करीत असतात. संकेत वा सूचनेपासून सुरू होणारे हे सवयीचे चक्र फळाच्या, परिणामाच्या प्राप्तीने पूर्ण होते. या 4 स्थितीत कोठेही उणीव राहिली तर सवयीची घडण पूर्ण होत नाही. सूचनाच मिळाली नाही तर सवयीच्या प्रक्रियेला सुरुवातच होत नाही. संकेत मिळाल्यावर जर मनात पुरेशी तीव्र इच्छा निर्माणच झाली नाही
तर काही कृती करायला पुरेशी प्रेरणा, उत्तेजन मिळत नाही. जर कृती फारच अवघड, गुंतागुंतीची असेल तर ती करणे जमत नाही. कृतीचे फळ जर इच्छेची पूर्तताच करू शकले नाही तर ती कृती पुन्हा भविष्यात कधी करण्याचे कारणच उरत नाही. पहिल्या 3 स्थिती व्यवस्थित पार पडल्याशिवाय कृती वा वर्तन घडत नाही आणि 4ही स्थिती पूर्ण झाल्याशिवाय ती कृती वा वर्तन यांची पुनरावृत्ती होत नाही आणि पुनरावृत्ती झाल्याखेरीज त्यांचे सवयीत रूपांतर होत नाही. थोडक्यात, संकेत वा सूचना मनात इच्छा निर्माण करते. ती आवश्यक त्या आणि तिच्या तीव्रतेनुसार कमी जास्त प्रखर प्रतिसाद वा प्रतिक्रियेसाठी प्रेरणा देते. त्यानुसार घडलेल्या कृतींचा परिणाम दिसतो, फळ दिसते. ते इच्छा पूर्ण करते, समाधान देते आणि अशा रीतीने प्रतिसाद, त्यानुसारची कृती यांचा संकेतांशी संबंध जोडला जातो. 4 स्थिती मिळून मेंदूमध्ये सवयीच्या चक्राचे एक आवर्तन पूर्ण होते. पुन्हा पुन्हा होत राहते. संकेत वा सूचना, तीव्र इच्छा, प्रतिक्रिया वा प्रतिसाद आणि परिणाम वा फळ. पुन्हा संकेत वा सूचना, तीव्र इच्छा, प्रतिक्रिया वा प्रतिसाद, परिणाम वा फळ. पुन्हा संकेत वा सूचना, तीव्र इच्छा, प्रतिक्रिया वा प्रतिसाद आणि परिणाम वा फळ. या आवर्तनांचे पर्यवसन शेवटी स्वयंचलित सवयींमध्ये होते. हेच सवयीचे चक्र. ही 4 स्थितींची प्रक्रिया कधी कधी चालणारी नाही, ती अविरत सुरू असते. आयुष्यातील प्रत्येक क्षणी, अगदी या क्षणी सुद्धा घडत असते. मेंदू सततच परिस्थितीचे निरीक्षण, परीक्षण करीत असतो. पुढच्या क्षणी काय होईल याचे अंदाज बांधत असतो. निरनिराळे प्रतिसाद, प्रतिक्रिया यांचा, त्यांच्या परिणामांचा विचार करीत असतो आणि परिणाम घडल्यानंतर, फळ मिळाल्यानंतर त्यापासून योग्य तो धडा घेत असतो. कार्यकारण भाव समजून घेत असतो. ही सगळी प्रक्रिया वर्णन करून सांगायला एवढा वेळ लागत असला तरी प्रत्यक्षात ती काही क्षणात घडते आणि वारंवार घडत राहते. दरवेळी आधीच्या क्षणी काय काय आणि किती घडले याचे नीटसे भान न ठेवताही मेंदू ती घडवीत राहतो. ही 4 स्थितींची प्रक्रिया आपण 2 टप्प्यांमध्ये विभागू शकतो. प्रश्न हा पहिला टप्पा आणि त्याची उकल, त्याचे उत्तर हा दुसरा. प्रश्नाच्या टप्प्यात संकेत वा सूचना किंवा इच्छा या 2 स्थिती समाविष्ट असतात. या टप्प्यामध्ये आपल्याला काहीतरी केले पाहिजे, काहीतरी बदल घडवला पाहिजे याची जाणीव होते. उत्तराच्या टप्प्यात त्या जाणीवेतून उमटलेला प्रतिसाद वा प्रतिक्रिया आणि त्याची फलिते समाविष्ट असतात. तो टप्पा जेव्हा तुम्ही आवश्यक ती कृती करता आणि त्याचे अपेक्षित फळ दृष्टोत्पत्तीस येते तेव्हा पूर्ण होतो. आपण जे काही वर्तन करतो, कृती, उक्ती, हालचाल, काहीही, ते समोरचा प्रश्न सोडवण्याच्या, परिस्थिती हाताळण्याच्या इच्छेतून करतो. काही वेळा काहीतरी खूप चांगले समोर आलेले असते आणि ते मिळवायची इच्छा मनात जागी झालेली असते. तर काही वेळा समोर आलेले दुःखद असते, त्रास देणारे असते आणि आपल्याला त्यापासून सुटका करून घ्यायची असते. चांगले अथवा वाईट, त्यातून निर्माण झालेली इच्छा, त्या इच्छेतून होणारी कृती आणि त्याच्या पुनरावृत्तीत लागलेली सवय, ही संपूर्ण प्रक्रिया मूलतः आपल्यासमोरील प्रश्न सोडवण्यासाठी असते. ही गोष्ट पुढे रोजच्या जीवनातील काही घटनांच्या उदाहरणांनी अधिक स्पष्टपणे समजावून सांगितली आहे. अशी कल्पना करा की तुम्ही एका अंधाऱ्या खोलीत प्रवेश करता आणि तेथील दिवा लावता. ही कृती तुम्ही इतक्या वेळा केलेली असते की ती करण्याआधी तुम्हाला विचारही करावा लागत नाही. ती आपोआप प्रतिशिब्ध क्रियेसारखी होते. सवयीच्या घडणीच्या 4ही स्थिती तुम्ही क्षणार्धात पार करता. कृती करण्याची गरज विचार न करताच उत्पन्न होते आणि सवयीनुसार हातून कृतीही घडून जाते. प्रश्नाचा टप्पा,
तुमचा फोन वाजतो, एक नवा मेसेज आल्याची सूचना देतो. काय मेसेज आला आहे ते जाणून घेण्याची इच्छा होते. उत्तराचा टप्पा. तुम्ही फोन हातात घेऊन मेसेज वाचता. मेसेज समजून घेण्याची इच्छा पूर्ण होते. फोन वाजला की तो हातात घेऊन मेसेज वाचण्याची सवय लागते, अंगात मुरते. प्रश्नाचा टप्पा. तुम्ही आलेल्या ईमेल्सला बराच वेळ उत्तरे देत आहात. कामात बुडलेले आहात. मेल्सला उत्तरे देण्याचा ताण आला आहे. तो कमी व्हायला हवा, त्यातून जरा परिहार हवा आहे. उत्तराचा टप्पा. तुम्ही नखे खाऊ लागता. तुम्ही तुमचे ताण कमी होण्याचे उद्दिष्ट साध्य करता. मेल्सला उत्तरे देताना नखे खाण्याची सवय लागते. प्रश्नाचा टप्पा. झोपेतून जागे होता. झोपेचा अंमल उतरून पूर्ण सतर्क व्हायचे आहे. उत्तराचा टप्पा. एक कप कॉफी पिता. सतर्कता येते, इच्छा पूर्ण होते. जागे झाल्याबरोबर कॉफी पिण्याची सवय लागते. प्रश्नाचा टप्पा. ऑफिसकडे जातानाच्या रस्त्यावरच असलेल्या डोनट्सच्या दुकानातून ताज्या डोनट्सचा मस्त वास नाकात भरतो. डोनट खायची इच्छा होते. उत्तराचा टप्पा. दुकानात शिरून तुम्ही एक डोनट विकत घेऊन तो खाता. डोनट खायची तलब भागते. रोज ऑफिसला जाताना त्याच ऑफिस जवळच्या दुकानातून एक डोनट घेऊन खायची सवय लागते. प्रश्नाचा टप्पा. ऑफिसमधल्या एका कामात मोठी अडचण निर्माण होते. काम थांबते, डोके काम करेनासे होते. त्या अडचणीतून सुटून पुढे जायचे असते. डोक्याला नव्याने विचार करण्यासाठी जरा विरंगुळा हवा असतो. उत्तराचा टप्पा. खिशातून फोन काढून तुम्ही सोशल मीडियामध्ये मन रमवता. मन हलके होते. कामातील अडचणीवरचा उपाय शोधू लागते. कामात अडचण निर्माण झाली, मनाला विरंगुळ्याची गरज भासू लागली की त्याला फोनवरील सोशल मीडियात गुंतवण्याची सवय लागते. प्रश्नाचा टप्पा. तुम्ही एका अंधाऱ्या खोलीत शिरता. आत काय आहे ते पाहायचे असते. उत्तराचा टप्पा. तुम्ही दिव्याचे बटन दाबता. खोलीतले दिसू लागते. ती इच्छा पूर्ण होते. अंधाऱ्या खोलीत शिरल्याबरोबर दिवा लावणे ही सवय लागते. प्रतिक्षिप्त क्रिया होते. आपले वय वाढते तशी आपले आयुष्य सुरळीतपणे चालवणाऱ्या आपल्याला लागलेल्या कित्येक सवयींची जाणीवही उरत नाही. आपण रोज अभावितपणे प्रथम डाव्या किंवा उजव्याच बोटाची नाडी बांधतो. टोस्टर वापरून झाल्यावर आपण त्याचा प्लग लगेच काढून ठेवतो. कामावरून आल्या आल्या प्रथम आपण कपडे बदलून घरातला आरामदायी पोशाख चढवतो. वर्षानुवर्षे अशा कित्येक गोष्टी एकाच ठरलेल्या पद्धतीनुसार, अंगी मुरलेल्या सवयींनुसार आपण करत राहतो. तोच संकेत, तीच इच्छा, तोच प्रतिसाद, तीच सवयीची क्रिया साच्यात ठरून गेलेला असतो. वर्तणुकीतील बदलाचे 4 नियम. सवय घडणीच्या 4 स्थितींचा संकेत वा सूचना, इच्छा, प्रतिसाद वा प्रतिक्रिया आणि परिणाम वा फळ यांचा आपल्या रोजच्या जीवनातील जवळजवळ प्रत्येक गोष्टीवर कसा प्रभाव असतो हे यापुढील प्रकरणात आपण वारंवार पाहणार आहोत. परंतु त्याआधी या 4 स्थिती अशा एका चौकटीत बसवणे आवश्यक आहे की तिचा वापर करून आपण चांगल्या सवयी लावून घेऊ शकू आणि वाईट सवयी दूर ठेवू शकू, त्या सोडून देऊ शकू. या चौकटीलाच मी वर्तणुकीतील बदलाचे 4 नियम, चांगल्या सवयी लावून घेण्याचे आणि वाईट सवयी मोडण्याचे, त्या सोडून देण्याचे नियम असे म्हणतो. एखादा मोठा दगड उचलायचा असेल तर त्याच्या खाली 3-4 तर्फा पहारी घालून तो जागेवरून हलवला जातो. या 4 नियमांपैकी प्रत्येक नियम हा अशा तर्फेसारखा काम करतो. माणसाचे वर्तन त्यातील बदल प्रभावित करतो. जेव्हा 4ही तर्फांचा बरोबर जागी जोर लागतो त्यावेळी चांगली सवय अगदी सहजपणे निर्माण होते.
आणि वर्तनात समाविष्ट होते. त्याची जागा चुकली तर ती गोष्ट अशक्य ठरते. चांगली सवय कशी निर्माण करायची? पहिला नियम, संकेत, सूचना स्पष्टपणे लक्षात घ्या. सवयीत स्पष्टता आणा. दुसरा नियम, इच्छा. मनाला आकर्षित करेल, मोह पाडेल अशी इच्छा करा. सवयीत आकर्षकता आणा. तिसरा नियम, प्रतिसाद, प्रतिक्रिया. ती प्रत्यक्षात आणायला सोपी असेल असे पहा. सवय सोपी असू द्या. चौथा नियम, परिणाम, फळ. ते इच्छापूर्तीचे समाधान देईल असे पहा. सवय मनाचे समाधान करणारी असू द्या. हेच नियम उलटे वापरले की त्याचा उपयोग वाईट सवयी घालवण्यासाठीही करता येतो. वाईट सवयी घालवण्याचे काही नियम. पहिला उलट नियम, संकेत, सूचना. ते टाळा, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. दुसरा उलट नियम, इच्छा. अगदीच अनाकर्षक, मनाला रस नसणारी इच्छा करा. तिसरा उलट नियम, प्रतिसाद, प्रतिक्रिया. ती प्रत्यक्षात आणायला खूपच अवघड असेल असे पहा. चौथा उलट नियम, परिणाम, फळ. ते इच्छापूर्तीचे समाधान देणार नाही असे पहा. मानवी वर्तनात बदल घडवून आणण्याचे हे 4 नियम परिपूर्ण असे आहेत असे विधान मी केले तर ते बेजबाबदारपणाचे ठरेल. पण ते परिपूर्णतेच्या खूपच जवळ आहे असे मात्र मी पूर्ण विश्वासाने म्हणू शकतो. पुढे वाचत जाल तसे तुम्हालाही हे जाणवेल की हे नियम तुम्ही कोणत्याही क्षेत्रात, मग ते क्रीडा क्षेत्र असो की राजकारण, कला क्षेत्र असो की वैद्यकीय, करमणुकीचे क्षेत्र असो की व्यवस्थापन, काम करीत असलात, तुमच्या समोरील आव्हाने कोणतीही असली तरीही लागू पडतात. प्रत्येक सवयीच्या बाबतीत निराळ्या धोरणाची आवश्यकता पडत नाही. जेव्हा तुम्हाला तुमच्या वागणुकीत बदल करायचा असेल, सवयी धरायच्या वा सोडायच्या असतील, तेव्हा तुम्ही स्वतःला हे प्रश्न विचारा. मी संकेत वा सूचना स्पष्टपणे कसे समजावून घेऊ शकेल? मी इच्छा केलेला बदल आकर्षक कसा बनवू शकेल? मी त्यासाठीची कृती सोपी असेल अशी खबरदारी कशी घेईल? मी तिच्या फळात समाधान कसे शोधेन? मी जे करायचे ठरवतो ते मी का करत नाही? मी वजन का कमी करत नाही? मी धूम्रपान का सोडत नाही? निवृत्तीनंतरच्या सुखी आयुष्यासाठी मी आतापासूनच बचत का करत नाही? मी आणखी एखादा व्यवसाय का सुरू करत नाही? अमुक एक अत्यंत महत्त्वाचे आहे असे मी घोकतो, पण ते करायला वेळ मात्र देत नाही. यासारखे प्रश्न तुम्हाला पडतात ना? अशा प्रश्नांची उत्तरे वरील 4 नियमांच्या चौकटीत तुम्हाला सापडतील. चांगल्या सवयी लावून घेणे, वाईट सवयी सोडणे, योग्य ते हातून घडवणे, अयोग्य ते टाळणे, या सर्वांची गुरुकिल्ली हे 4 नियम पूर्णपणे समजून घेणे आणि तुमच्या विशिष्ट गरजांनुसार त्यात जरासे फेरफार करून ते वापरणे यात आहे. जे ध्येय वा उद्दिष्ट नैसर्गिक मानवी स्वभावाच्या विरुद्ध असते ते निश्चितपणे साध्य होत नाही. त्यात खात्रीने अपयश येते. तुम्ही ज्या वैयक्तिक जीवन पद्धती स्वीकारलेल्या असतात त्यानुसारच तुमच्या सवयी, तुमचे वागणे यांना आकार प्राप्त होतो. पुढील प्रकरणात आपण यातील एक एक नियम घेऊन त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या जीवन पद्धतीत चांगल्या सवयी सहजपणे सामावून घेण्यासाठी आणि वाईट सवयी त्यातून वगळल्या जाण्यासाठी कसा करू शकाल ते पाहणार आहोत. प्रकरणाचा सारांश. एखादे वर्तन, कृती जी वारंवार केली जाऊन आपल्या हातून सहजपणे आपोआप घडू लागते ती सवय. शक्य तेवढी कमीत कमी शक्ती खर्च करून कमीत कमी प्रयत्नांनी
आयुष्यातील प्रश्न सोडवता यावेत, परिस्थिती हाताळता यावी, हा सवयी लावून घेण्याचा अंतिम हेतू असतो. कोणत्याही सवयीचे, वर्तनाचे 4 स्थितींमध्ये विभाजन करता येते: संकेत वा सूचना, इच्छा, प्रतिसाद वा प्रतिक्रिया आणि परिणाम वा फळ. चांगल्या सवयी अंगी बाणवण्यासाठी आपण वर्तणुकीतील बदलाच्या 4 नियमांचा वापर करू शकतो. 1. सूचना वा संकेत स्पष्टपणे लक्षात घ्या. 2. 3. प्रतिक्रिया, त्यातून आवश्यक असलेली कृती प्रत्यक्षात आणायला सोपी असेल असे पहा. आणि 4. परिणाम किंवा फळ, मनाला इच्छापूर्तीचे समाधान देईल असे पहा. धन्यवाद. मराठी ऑडिबल.